नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करंट अफेअर एमपीएससी या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे आतापर्यंत झालेले सर्व मुख्यमंत्री. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कराड या मतदारसंघातून 1 मे 1960 ला ते निवडून आले होते. मारोतराव कन्नमराव हे सावली या मतदारसंघातून मुख्यमंत्री झाले होते. तर बाळासाहेब सावंत चिपळूण मतदारसंघ, वसंतराव नाईक पुसद, शंकरराव चव्हाण भोकर, वसंतराव दादा पाटील सांगली मतदारसंघ विधान परिषदेचे ते सदस्य होते. शरद पवार बारामती, अब्दुल रहमान अंतुले श्रीवर्धन, बाबासाहेब भोसले नेहरू नगर. तर शिवाजीराव निलंगेकर निलंगा, सुधाकरराव नाईक पुसद, मनोहर जोशी दादर, नारायण राणे मालवण, विलासराव देशमुख लातूर, सुशील कुमार शिंदे सोलापूर, अशोक चव्हाण भोकर, पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेचे हे सदस्य होते. देवेंद्र फडणवीस नागपूर, उद्धव ठाकरे पण विधान परिषदेचे सदस्य होते आणि 20वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी या मतदारसंघातून मुख्यमंत्री झालेले. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार 38 वर्षे व सर्वाधिक 4 वेळा मुख्यमंत्री झालेले. महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक 11 वर्ष 78 दिवस ते मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवस फक्त. महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री आतापर्यंत झालेल्या नाहीत. काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी, भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रातील काही पक्ष आणि स्थापना. काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला, शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 ला, भाजपची स्थापना 6 एप्रिल 1980 ला, तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 10 जून 1999 ला झाली. आतापर्यंत महाराष्ट्रात 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. राष्ट्रपती राजवट म्हणजे ज्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लागते त्या राज्याचा कारभार हे राष्ट्रपतीच्या म्हणण्यानुसार चालते किंवा राष्ट्रपती बघत असतात सर्व कारभार. पहिली 17 फेब्रुवारी 1980 ला, दुसरी 28 सप्टेंबर 2014 ला, तिसरी 12 नोव्हेंबर 2019 ला. आता होणारी निवडणूक जी आहे ती 15वी विधानसभा निवडणूक आहे. एकनाथ शिंदे हे 20वे मुख्यमंत्री आहेत. CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल. तर महाराष्ट्रातून राज्यसभेत 19 सीट्स असतात. महाराष्ट्रातून लोकसभेत 48 सीट्स, विधानसभेत 288 सीट्स, विधान परिषदेत 78 सीट्स असतात. आर्टिकल 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात, पण राज्यपालास विधानसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी लागते. शपथ राज्यपाल देतात. पदाची शपथ व गोपनीयतेची शपथ अशा 2 शपथी देतात. ज्याप्रमाणे राष्ट्रपती पंतप्रधान यांना शपथ देतात, त्याचप्रमाणे राज्यपाल सुद्धा मुख्यमंत्री यांना शपथ देत असतात. मुख्यमंत्र्यांची कार्य बघूयात. राज्य नियोजन आयोगाचे किंवा राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितात. राज्य शासनाचे प्रमुख वक्ता म्हणून कार्य करतात. सेवांचे ते राजकीय प्रमुख म्हणून सुद्धा कार्य करतात. तर मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री यांच्या बाबतीत जी काही इन्फॉर्मेशन बघितली आपण ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. तोपर्यंत आपण या ठिकाणी आता थांबूया. थँक्यू व्हेरी मच.